नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरीमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण शेती संबंधित असं नवनवीन येतात पीक विमा संदर्भात असे नवनवीन पीक विम्याच्या माध्यमातून हा शेतकरी बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर या पाच योजना कोणत्या आहेत, तर अतिरिक्त कोणकोणत्या शेतकऱ्यांचा पैसे जमा होणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत, हेक्टरी किती रुपये होणार, तर कधीपासून ॲक्टिव्ह होणार, तर बँक खात्यामध्ये पैसे वितरणार. तर या संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरीमध्ये सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहणार आहोत की आज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की जेणेकरून नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आपण पीक विमा संदर्भात आज सुरुवात करूया. तर मित्रांनो, पीक विमा संदर्भात सर्वप्रथम जाणून घेऊया. तर खरीप हंगाम 2025चा 2024चा जर जे काही 23चा जे काही ज्या शेतकऱ्यांचं 2023चा पीक विमा भेटला नसेल, तर त्या ज्या शेतकऱ्यांनी बँक खात्यामध्ये खरीप हंगाम 2023चा आणि सोयाबीनचा आणि उर्वरित पीक विमा असा सुरुवात झालेला आहे. तर मित्रांनो, याचबरोबर आता याच वर्षीसुद्धा आपण पीक विम्याच्या माध्यमातून 2024चा पीक विमा मोठ्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचं व्हायला सुरुवात झालेलं आहे. तर नवीन विमा कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात आलेली वाटपाला सुरुवात आपण जर पाहायला गेलं तर विविध जिल्ह्यामध्ये 25% पीक विमा या वैयक्तिक क्लेमचा एकूण 3,175 कोटी रुपयांचा पीक विमा राज्य सरकारच्या माध्यमातून या विमा कंपनीच्या माध्यमातून केलेलं आहे. तर आणखीन त्याच्यामध्ये 700 ते 800 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर होण्याची शक्यता आहे. तर एकूण 4,000 कोटी रुपयाचा पीक विमा खरीप हंगाम 2024साठी मंजूर होण्याची शक्यता आहे. तर जवळपास काही शेतकऱ्यांना वाटत जे काही नांदेडमध्ये काल परवापासून पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात 150 कोटी रुपये प्लस वाटप सुरू झालेलं आहे. तर 30 कोटी रुपयाचा वाटप 2-3 दिवसामध्ये वाटप होणार आहे, अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून एकंदरीत 2023चा आणि 2024चा या दोन्ही वर्षातल्या शेतकऱ्यांचा पीक विमा भरला आहे. तर त्या शेतकऱ्यांनी बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली. सोयाबीन या पिकासाठी, कापूस या पिकासाठी 2 पिकांचा हा शेतकरी बांधवांसाठी आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर याबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं गेलं तर अतिवृष्टी, नुकसान भरपाई, गारपीट अनुदान, तर हे तिन्ही अनुदान शेतकऱ्यांचं जे काही सांगण्यात आलं, KYC करण्यात आलं होतं, तर ते सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा अनुदान आलं होतं. तर त्याही शेतकऱ्यांचा अनुदानाच्या आनंदाची बातमी आहे. तर राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं KYC करून देखील तर त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचं आलेलं नसेल, तर त्या वाटपाची प्रक्रिया आता शासनाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. तर DBT प्रणालीद्वारे हे सांगण्यात आलेलं आहे की तर आधार संलग्न बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण अशी होईल मध्ये अशी माहिती देण्यात आलेली. याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं गेलं तर ज्या महाकाय निधी DBT आहेत, तर त्या किंमत घेतो आणि तर सबसिडी जे काही अनुदान आहेत, तर शासनाचं जे काही शेतकऱ्यांचं बाकी होतं ते अनुदान आता यायला सुरुवात झालेलं 50% असेल, 75% असेल, या सर्व अनुदान यायला सुरुवात झालेलं आहे. तर खास करून मित्रांनो, आपण जर पाहिलं गेलं तर PM किसान आणि नमो शेतकरी योजना, तर या पीक विम्याच्या योजनेचं जे काही सांगण्यात आलेलं नमो शेतकऱ्यांच्या आतापर्यंत 6 हप्ते 7व्या हप्त्याचे PM किसानचे 20 हप्ते प्रतीक्षा तर राज्यातील शेतकऱ्यांचा आलेला आहे. परंतु आता हा हप्ता कधी येणार, तर शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. तर कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही KYC करून घ्या किंवा KYC केल्याशिवाय तुमचं या निधीचं वितरण होणार नाही. तर याचबरोबर तुमचा लँडचा प्रॉब्लेम असेल, तर लवकरात लवकर करून घ्या. तर त्यांनी काम करून घ्यायला लागलं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID. तर फार्मर ID जे काही 7 योजनेच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची केंद्र सरकारमध्ये तर राज्यामध्ये सुद्धा ते महत्त्वाची योजना आहे ॲग्रीटेक योजना. तर ॲग्रीटेक योजना जे फार्मर ID काढायला सांगणार आहे. तर फार्मर ID जे काही सर्वप्रथम ते आधार कार्ड असेल, तर तुमचं शेतीचं फार्मर ID, तर ते फार्मर ID असेल तुम्हाला, तर तुमची सगळी कामे तुम्हाला यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, तर करण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला जर तुमचं फार्मर ID, तर तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ भेटणार नाही, तर तर पीक विमा भेटणार नाही, अतिवृष्टी लाभ भेटणार नाही. तर फार्मर ID काढण्याचं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर पुन्हा एकदा आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून फार्मर ID करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जवळच्या 86 केंद्रावर जाऊन तर फार्मर ID काढण्याचे अत्यंत गरजेचं आहे. तर हे सुद्धा गरजेचं आहे. तर तुमचं जर PM किसान असेल, तर इथूनपर्यंत जे काही तुमचं फार्मर ID ते काढून गेलं तर अत्यंत गरजेचं आहे. तर आता जर मुख्य नमो शेतकऱ्यांच्या निधी वाटपाट सरकारनं जे काही तरतूद करण्यात आलेलं आहे, तर नमो शेतकऱ्यांच्या निधी वाटपाटीच्या जे काही सांगण्यात आलेलं आहे, तर निधी वाटपाटीच्या आत्तापर्यंत 6,000 रुपये घेतलेलं आहे. तर आतापर्यंत
अर्थसंकल्पामध्ये तरतूद जे काही केलेलं नाही तर ते मित्रांनो ते 5 योजनेसंदर्भात छोटंसं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओ जय हिंद, जय महाराष्ट्र.